की संपूर्ण जिल्हा परिषद साध्या वेशातल्या पोलिसांनी बनली होती. म्हणजे आम्हाला समजलं नाही की एवढ्या मोठ्या संख्येनं पोलीस काय आहेत. आणि आमच्या एक सन्माननीय सदस्य बापूसाहेब शिंदे आहेत आमच्या बरोबर, त्यांचं आमच्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी त्यांच्या विरुद्ध काल मोठी तक्रार दाखल केली. सकाळी काल एकदा त्यांच्या विरुद्ध तक्रार झाली. ते स्वतः पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी पोलीस स्टेशनला मात्र जबाब दिला की मी मला कोणी अपहरण केलेलं नाही, मी माझ्या मर्जीनं माझ्या पक्षाबरोबर आहे. ते स्टेटमेंट दिल्यानंतर दुसरा गुन्हा 6:15 वाजता दाखल केला आणि त्याच्यामध्ये आमच्या 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 लोकांची नावं घातली. त्याच्यामध्ये 2 नावं आमच्या जिल्हा परिषद सदस्यांची होती, 2 नावं इतर होती. मांडवे, संदीप मांडवे आणि अनिल देसाई हे सदस्य जे आमच्या बरोबर इथनं सकाळी आम्ही गेलो. त्यांना आतमध्ये जाताना त्याच्या अगोदरच सांगतो, कामेश कांबळे जे आमचे सदस्य होते त्यांना मी आणि मकरंद आबा आम्ही लिफ्टमधनं वर घेऊन जात असताना माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी त्यांना हरवलं. तो म्हणला मला बोलायचं नाही, मी आबांच्या दादांच्या बरोबर मी जाणार आहे, एवढं स्पष्ट त्या कामेश कांबळेने सांगितलं. तरी बाबांनी त्याला दम दिला. बाबांबरोबर ज्यांचा जिल्हा परिषदच्या निवडणुकीशी संबंध नाही अशी सातारचे नगराध्यक्ष मोहिते आणि एक फिरोज पठाण नावाचा त्यांचा कार्यकर्ता, त्या तिघांनी मिळून मी त्याला कवळा भरला होता. असं मी त्याला मिटिंग धरलं होतं कामेशला. माझ्या मिटिंगनं सोडून त्याला उजव्या बाजूच्या वरांड्यामध्ये ओढत नेलं. तिथनं धरून मी आणि आव्हाने परत त्यांच्या मिटिंगनं सोडवून त्याला लिफ्टमध्ये आणलं. लिफ्टमधनं 4थ्या मजल्यावर आम्ही घेऊन गेलो. अगदी दरवाज्यातनं आतमध्ये आमच्या सगळ्या सदस्यांच्या बरोबर, तुम्हाला आमचे सदस्य सांगतील, आमच्या सगळ्या सदस्या बरोबर ते कामेश कांबळे जाऊन आमच्या सदस्यांच्या बाजूला बसले. दुसरे जे 2 सदस्य आमचे खाली होते त्यांना आणायसाठी आबावरच थांबले. शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही खाली आलो. तोपर्यंत शिंदे साहेबांना लोकांनी सांगितलं की बसमध्ये बसणाऱ्या सदस्यांना सुद्धा आत सोडत नाही, त्यांची बस सुद्धा बाहेरच उभा केलेली आहे दरवाजावरती. शशिकांत शिंदे साहेब तिकडे बसकडे गेले आणि जे 2 सदस्य खाली होते अनिल देसाई आणि संदीप मांडवे त्यांना घेऊन मी वर आलो. मी वर आल्यानंतर 4थ्या मजल्यावर गेल्यावर बाबा जसं सांगतायत 101 साध्या वेशातले पोलीस त्या लिफ्टच्या समोर उभे होते. त्यातनं सुद्धा लिफ्ट पोलीस त्यांना धरत होते आणि मी आमच्या 2 सदस्यांना घेऊन आबा आणि मी आम्ही दरवाजापर्यंत गेलो. दरवाजापाशी अक्षरशः पोलिसांनी असं दांडकी आडवी लावली, काट्या आडव्या लावल्या. आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. 25-30 पोलीस आम्हाला मागे ढकलत होते. हे आणि मी पुढे होतो. आमच्या दोघांच्या मध्ये ते सदस्य होते, आम्हाला मागे ढकलत होते. 10 पोलीस एका सदस्याला ओढत होते. 10 पोलीस साधे वेशातले. तो मांडवे सदस्य आमचे ते सांगत होते अरे मंत्री आहेत 2, पण काही सुद्धा त्या पोलिसांवर परिणाम नाही. मला त्या झटापटीमध्ये मला इजा झाली, रक्त आलं माझ्या हाताला. काय लागलं मला त्या गडबडीत समजलं नाही. पण तरी सुद्धा दरवाजापर्यंत त्या संदीप मांडवेंना अनिल देसाईंना आम्ही नेलं. पण ज्यादा परत त्या सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आले. म्हणजे तसं बघितलं तर आम्ही दोघं, नितीन काका होते, आम्ही शशिकांत शिंदे साहेब होते, आम्ही 5-25 पोलिसांना बाहेर पडलो. म्हणून त्यांनी ज्यादा बाहेरच्या बाजूला उभे असणाऱ्या पोलिसांना बोलवलं आणि त्याने आम्हाला ओढलं बाजूला आणि आमच्या तावडीतनं ते 2 सदस्य त्यांनी घेऊन पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे जर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर तुम्हाला सत्ता पाहिजे होती तर लोकांनी कौल तर 37 मतांना आमच्या बाजूने दिला होता. पण आम्ही काही निवडणूक झाल्यावर हातात घातलेला नाही. आमचा तिघांचा हातात निवडणुकीच्या आधीपासून आहे. 2 राष्ट्रवादी तर एकत्र लढल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही तडजोड करून प्रीपोल अलायन्स निवडणूक पूर्व युती आम्ही केली. आमचे 37 सदस्य आपले निवडून आले. आमच्यातल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला, त्यांच्यातल्या राष्ट्रवादीतल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला. ठीक आहे, त्यांच्यावर आता आम्ही पक्षांतर बंदाची कारवाई करू, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करू, त्यांचं सदस्यत्व रद्द करू. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जायची वेळ आली. काही लोकांनी सांगितले त्या सदस्यांना की तुमचं सदस्यत्व जाऊ देत नाही. पण सगळंच काय आज जसं शासन त्यांचं मांडलिक झालं, पोलीस जसं त्यांचे घरगाड्यासारखं वागले भारतीय जनता पक्षाच्या, तसं न्याय देवता आम्हाला न्याय दिल्याचा विश्वास आहे ना. आम्ही इथं न्याय मागू, कोर्टामध्ये जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, पण ज्यांनी पक्षाचा आदेश मोडलाय त्यांच्यावर कारवाई करायचा आम्ही निश्चितपणे कोर्टाच्या न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पण आज मला एकच तात्पर्य सांगायचं आहे, आम्ही तरी सुद्धा 33 सदस्य इथनं गेलो होतो. 33 मतं जर आम्हाला पडली असती आणि नेलेले सदस्य ते
मतदान करायसाठी येत होते. म्हणजे तुम्ही लोकशाहीचा खून केलाय. लोकशाही मतदानापासून कुणालाही रोखत नाही, पण इथं मतदानाच्या दरवाज्यावर आलेला आपल्याला तर सगळ्यांना नियम माहिती आहे. 100 मीटर पांढरी लाईन ओढलेली असते निवडणुकीच्या वेळी. त्या पांढऱ्या रेषेच्या आत 5:30 वाजायच्या आत जर आपण माणूस उभा केला तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत मतदान घेतात. त्यांच्या 100 मीटर नाही, आज अधिकारी बसले आणि ह्या दरवाज्यावर आम्ही नेऊन त्याला सोडले, तिथनं पोलिसांनी ओढून गेले. म्हणजे किती दादागिरी, किती मजुरी, किती सत्तेचा माज. आम्ही पण आहे ना त्या सरकारमध्ये मंत्री आहोत. मंत्र्याला जर जखम होती, दुसऱ्या मंत्र्याला जर तुम्ही त्यांना जर धक्काबुक्की करता, 2-2 मंत्र्यांना ओढता, म्हणजे तुम्हाला मंत्री असलेल्याचं सुद्धा तिथं समोर आपले त्याचं सुद्धा भान नाही. एवढे पोलीस मांडली तत्व पत्करल्यासारखं भारतीय जनता पक्षाचे आज वागलेले आहेत. आम्ही आमच्या युतीच्या वतीनं या पोलिसांचा आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीरपणानं धिक्कार करतो, निषेध करतो आणि समारोप करताना मी एवढंच सांगेन, या प्रकरणाची सुरुवात आज भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती. निश्चितपणे आम्ही जास्त बोलत नाही, पण आज तुम्ही बघितलं असेल माध्यमांनी सुद्धा, आम्ही बाहेर आलो, निवडून आलेल्या लोकांच्या अंगावर गुलाल होता, पण चेहऱ्यावर सुटकी काळा होती आणि आमचे लोक पराभूत झाले होते, पण वाघासारखी ताट मान करून आमचे सगळे घोषणा देत होते शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या. हा मर्द शिवसैनिक आहे, हा मर्द राष्ट्रवादी काँग्रेसचा सैनिक आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांच्या हातात सत्ता, आमच्याही हातात 2.5 वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते ना, पण असं कधी असलं गलिच्छ राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण मंत्री होतो. मी पण पालकमंत्री मागच्या वेळी आता आहे. अनेक निवडणुका झाल्या, मग का बरं आता बोलायचं नाही मला. हे विरोधात उभे होते आणि भाजपचा उमेदवार 2024च्या निवडणुकीला उभा होता. माझ्या मागल्या आबाच्या माझ्या कशा नीत्या केल्या, नाहीतर काय निकाल लागला असता 2024च्या विधान लोकसभेचा ते कळलं असतं ना. ते विसरला तुम्ही. ज्या किती मतांनी निवडून आली भाजपची सीट लोकसभेला, 34,000. मकरंद आव्हाड्यांना आम्ही रात्री 10 नुसते फोन केले, 10 मी 10 फोन केले असते, चित्र वेगळं दिसलं असतं. पण आम्ही आमच्या नेत्यांचा, आम्ही महायुतीचा धर्म पाळला. पण त्याची अशी जर परतफेड भारतीय जनता पक्षाकडनं होणार असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मगाशी सांगितलंय, मी उद्या दिवस मतदारसंघात आहे. रविवारी मुंबईला गेल्यावर माझ्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर सगळा इतके वृत्तांत घालेल. आवाज सुद्धा मान्य सुनेत्रा वहिनी साहेबांच्या कानावर हा इतके वृत्तांत घालतील. शशिकांत शिंदे साहेब, पवार साहेबांच्या सुप्रियाताईंच्या कानावरती हा इतके वृत्तांत घालतील. आणि निश्चितपणे जिल्ह्यात काय भूमिका घ्यायची हे आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू. पण एक वाक्यात मी सांगेन, भारतीय जनता पक्षाने नीचपणाचा आणि सत्तेची मस्ती कशी असती त्याचा कळस करून आज दाखवलेला आहे. हे लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. सातारा जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पक्षाच्या या कृत्याचं उत्तर लोकशाही मार्गानेच त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. जसं म्हणजे तसं पोलिसांच्या बळाचा मी वारंवार मगाशी माझं मनोबल सांगताना उल्लेख केलाय. पोलीस त्यांचे मी म्हटलं तसं घरगाड्यासारखं वागलेले आहेत आणि या पोलिसांचे प्रमुख या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी यांना तात्काळ निलंबित करावं अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी आज 2 मंत्री आम्ही या ठिकाणी करतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय आम्ही मंत्रिमंडळासमोर नक्की मांडू. पण लोकांच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, जिल्ह्यातल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना युतीच्या वतीनं पोलीस अधीक्षक तुषार दोशींना तात्काळ निलंबित करावं ही आमच्या आज या आमच्या युतीची या ठिकाणी मागणी आहे.